उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उन्हाळा सुरू झाला की एक मोठी समस्या जवळजवळ प्रत्येकालाच त्रास देते. फक्त काही दिवस उन्हात गेलं तरी चेहरा, मान आणि हात पटकन काळे पडतात. महागडी क्रीम वापरली, फेसवॉश वापरले, पण तरीही त्वचा पूर्वीसारखी चमकदार दिसत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यात त्वचा काळी पडू नये यासाठी 25 जबरदस्त टिप्स. या टिप्समध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपल्या किचनमध्ये सहज मिळतात आणि खूप प्रभावी आहेत. आणि विशेष म्हणजे यातील 5 टिप्स अशा आहेत की ज्या 90% लोकांना माहीतच नाही आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की शेवटीच्या टिप्स खूपच कमाल आहे. तुमचीही त्वचा पटकन काळी पडते का? हो असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आपली पहिली टीप आहे, सगळ्यात पहिली आणि खूप सोपी टीप, काकडीचा वापर. बरेच जण काकडीचा वापर करतही असतील, पण उन्हाळ्यात काकडी फक्त खाण्यासाठीच नाही, तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. काकडीचा रस चेहऱ्यावरती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि सूर्यामुळे होणारी टॅनिंग कमी होते. फक्त 10 मिनिटं हा उपाय करून पहा. तुम्हाला फरक लगेचच जाणवेल. दुसरी टीप, सकाळी चेहरा पाण्याने धुवा. थंड पाण्याने. उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरती चेहरा थंड पाण्याने धुण्याची सवय लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा दिवसभर फ्रेश राहते. तिसरी टीप, बाहेर जाण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन वापरा. उन्हात सूर्याची किरणे खूप तीव्र असतात, म्हणून बाहेर जाण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्वचा काळी पडण्यापासून वाचते. चौथी टीप, गुलाब पाणी. गुलाब पाणी हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते त्वचेतील घाण साफ करतं आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक आणतं. पाचवी टीप, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होत असते आणि जर पाण्याची कमतरता झाली तर त्वचा निस्तेज दिसते. म्हणूनच दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास इतकं पाणी प्या. सहावी टीप, लिंबू आणि मधाचा फेस पॅक. लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावरती लावा. हा फेस पॅक त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करतो. सातवी टीप, टोमॅटोचा वापर करा. टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. टोमॅटोचा रस चेहऱ्यावरती लावल्याने त्वचा उजळते. तुम्ही टोमॅटोच्या रसमध्ये थोडीशी हळद टाकून देखील लावू शकता. आठवी टीप, दही फेस पॅक. दही त्वचेला थंडावा देते. दही चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि स्वच्छ होते. नववी टीप, ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल त्वचेला थंडावा देतं. दररोज रात्री ॲलोवेरा जेल लावल्याने त्वचा निरोगी राहते, क्लिअर राहते. 10वी टीप, नारळ पाणी प्या. नारळ पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसते. 11वी टीप, बेसन आणि हळदीचा फेस पॅक. बेसन, हळद आणि दूध एकत्र करून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक त्वचा उजळण्यासाठी खूप उपयोगी आहे. 12वी टीप, पपईचा फेस पॅक. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावरती लावा. यामुळे त्वचा मऊ आणि उजळ दिसते. 13वी टीप, बर्फाचा वापर. आईस क्यूब, बर्फाचा छोटा तुकडा चेहऱ्यावरती फिरवल्यास त्वचेवरील सूज कमी होते. 14वी टीप, ताक प्या.
ताक शरीराला थंड ठेवते आतून आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 15वी टीप, उन्हात जास्त वेळ राहू नका. उन्हात जास्त वेळ राहिल्यास त्वचा पटकन काळी पडते, म्हणून शक्यतो सावलीत राहण्याचा प्रयत्न करा. 16वी टीप, छत्री किंवा स्कार्फ वापरा. नेहमी बाहेर जाताना छत्री किंवा स्कार्फ वापरल्याने त्वचेचं संरक्षण होतं. 17वी टीप, रात्री चेहरा स्वच्छ धुवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. 18वी टीप, हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या भाज्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. 19वी टीप, फळांचा आहार वाढवा. उन्हाळ्यामध्ये सीझनल फूड, कलिंगड, काकडी, संत्री यासारखी फळे उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरतात खाणं. 20वी टीप आहे दुधाचा वापर. दुधामध्ये त्वचा मऊ करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे तुम्ही कच्चं दूध चेहऱ्यावरती देखील लावलं तरी त्वचा मऊ आणि उजळ दिसण्यास मदत होते. 21वी टीप, ओठांची काळजी घ्या. उन्हाळ्यात ओठ सुकतात, म्हणून लिप बाम वापरा, वॅसलीन वापरा. 22वी टीप, हलका मेकअप करा. उन्हात जड मेकअप शक्यतो करणं टाळा. 23वी टीप, चेहरा वारंवार धुवा. यामुळे त्वचेतील घाण निघून जाते. 24वी टीप, झोप पूर्ण घ्या. पुरेशी झोप त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 25वी टीप, नैसर्गिक उपायांचा वापर करा. घरगुती उपाय त्वचेसाठी नेहमी सुरक्षित असतात. उन्हाळ्यात त्वचा काळी पडणे ही खूप सामान्य आहे समस्या. पण जर तुम्ही या 25 टिप्स, सोप्या घरगुती टिप्स नियमितपणे वापरल्या तर तुमची त्वचा नक्की उजळेल, काळी पडणार नाही, निरोगी आणि चमकदार राहील. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.